यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत। थँक्यू गुरुविंदे साहेब आपलं की आपण हा प्रेम या ठिकाणी व्यक्त केला। तर प्रामुख्याने ज्यावेळेस एखादी असोसिएशन स्थापन होते त्या असोसिएशन मध्ये असणारा मित्रांनो खरंच ही संपूर्ण स्पर्धा ज्यावेळेस परशुराम पोगळा आमचे लाडके परशुराम पोगळा आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। परशु ये आपण, कारण तू दिलेली सेवा अमूल्य आहे, अविस्मरणीय आहे, अतुलनीय आहे। कारण पहिल्या दिवसामध्ये प्रामुख्याने आम्ही आणि जोरदार टाळ्या वाजवा परशुरामसाठी, कारण खरंच या सह्याद्री पर्वताच्या पहिला निवासी कोण असेल आदिवासी, त्या आदिवासी टीम फायनल जिंकली आणि त्यांचा आवाज ही संपूर्ण स्पर्धा गाजवून गेलेला आहे। परशुराम पोगळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली अथक मेहनत। त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आपण बघितलं तर जे पॅनल होतं त्या पॅनलवर असणारे सगळे पदाधिकारी, कार्यकारी वाहक असतील, त्यांना मदत करणारे सगळे व्हॉलंटियर असतील, कार्यकर्ते असतील आणि डोकाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सगळे सदस्य आणि किंबहुना मी म्हणेल 60 संघांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिले। प्रत्येक टीमचा एक एक खेळाडू तरी ते उपस्थित होता आणि अगदी चेंडू आणून देण्यापासून तर सारवण्यापर्यंत ही संपूर्ण व्यवस्था केली गेली, त्यांचं देखील मी कौतुक करेल। त्यानंतर मी समीर शिंदे यांना देखील विनंती करेल, समीर शिंदे असेल, हरेश शिंदे असेल, या दोन व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली। कारण अगदी बघितलं तर या संपूर्ण मातीत काम करणारा आपल्या मातीतील ही दोन्ही माणसं अहोरात्र झटली गेली, प्रत्येकाने सहकार्य केलंय, परंतु या दोन्ही व्यक्तिमत्वांचं विशेष करून कौतुक करावं लागेल। त्यानंतर छोटे चिमुकल्यांमध्ये दर्शन वेखंडे आणि गौरव गोरांबे या दोघांनाही मी विनंती करेल की आपणही व्यासपीठावर या, कारण या दोघांचं वय जरी कमी असेल परंतु त्यांनी 6 दिवसामध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट, पाणी असेल, बुकटी टाकणं असेल, पाणी पोहोचवणं असेल, जार पोहोचवणं असेल, त्यानंतर चेंडू आणून देणं असेल, सगळ्या गोष्टी या दोन्ही चिमुकल्यांनी सांभाळलेल्या आहेत। फक्त आदेश दिल्यानंतर ते पालन केलं गेलं। या दोघांचं देखील विशेष करून मी कौतुक करेल। त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला सडळ हाताने मदत झाली, 777 चे संघ मालक विशाल शेठ पडवल साहेब यांचं विशेष करून मी आभार की त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आकर्षक सगळ्या ट्रॉफीज या ठिकाणी पुरस्कृत झालेल्या आहेत। आपण बघू शकतो किती सुंदर अप्रतिम आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज डोकाम विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये लाभल्या, त्यासाठी 777 चे मालक विशाल शेठ पडवल साहेबांचं विशेष नामोल्लेख करणं आणि त्यांचं कौतुक आणि त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने जो व्यक्तिमत्व अगदी बघितलं तर ज्या वेळेस आमचा आवाज थकतो, ज्या वेळेस आमचा आवाज अडखळतो, ज्या वेळेस आम्ही धडपडतो समालोचनामध्ये, त्यावेळेस सावरण्याचं काम कोण करत असतो तर आमचे गुरुवर्य सचिन चौधरी, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे सगळे ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या। सचिन चौधरी या व्यक्तिमत्वाचं देखील विशेष नामोल्लेख करणं आणि कौतुक करणं गरजेचं आहे। त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके आदिवली संघाचे कर्णधार उमेश वेखंडे, ज्यांच्या माध्यमातून बॉलर, बॅट्समन आणि क्षेत्ररक्षक साठी अगदी ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचं देखील मी नामोल्लेख करेल। मी उमेश वेखंडेला देखील विनंती करेल, उमेश आपण या व्यासपीठावर, आपलं देखील स्वागत आहे, आपण देखील आसनस्थ व्हायचंय। त्यानंतर आमचे पाचघर गावचे युवा उद्योजक रामदास शेठ गोरांबे, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजीसाठी आकर्षक बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आकर्षक शूज त्यांनी पुरस्कृत केले गेले। रामदास गोरांबे साहेबांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला बॅट आणि शूज स्पॉन्सर केले। त्यानंतर प्रामुख्याने समाधान अधिकारी असा व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण ऑक्शन सोहळ्याला एक झळाळी आणून दिली। अगदी बघितलं तर तंत्रज्ञानामधील माहीर असणारा समाधान अधिकारी
लेखणीच्या माध्यमातून तर नेहमीच हृदयावर अधिराज्य गाजवतं, परंतु एक वेगळी शैली त्यांनी त्या ठिकाणी मांडली गेली आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑक्शन भव्य झालं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या अथक परिश्रमातून त्यांचे मित्र ब्लॅकी क्रिएशनचे सुगन मोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप झाली. त्यांचं देखील नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. त्यानंतर पूर्व स्पोर्टचे मालक, आध्यात्मिक क्षेत्रामधील युवा नेतृत्व राजेश शेठ पवार साहेब माऊली यांचं देखील, कारण आम्हाला जे स्टंप जोडी होती ती त्यांच्याकडनं लाभलेली आहे, त्यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर जगभर प्रसिद्ध भ्रमंती करणारे डोकामच्या मातीतील हिरा, ज्या व्यक्तिमत्वाने अनेक तरुणांना रोजगार मिळवून दिला आणि आज अगदी बघितलं पुण्यामध्ये स्थायिक होणारे आमचे सर्वांचे लाडके जॉन्टी जिगर वोरा यांचं देखील नामोल्लेख करणं, कारण ते नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून DSC चे भव्य दिव्य आकर्षक शूज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी या ठिकाणी लाभलेला आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं हे नाव आपण विसरणार नाही. सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणे. जिथे कमी तिथे आम्ही आणि जिथे परिस्थिती गंभीर तिथे बापूजी खंबीर. आमचे लाडके बापूजी अधिकारी साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण खऱ्या अर्थानं नितीन चौधरी असतील, बाळा गरज असतील, गुरुनाथ रसाळ असतील, लक्ष्मण गोरांबे असतील, जी नावं समोर दिसत आहेत त्यांच्या पलीकडे असणारे पाठीमागचे हिरो असतील, या सगळ्यांना घेऊन स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन प्रत्येक पत्रक पोहोचवण्याचं काम असेल आणि ज्या ज्या क्षणी आर्थिक गरज होती त्या ठिकाणी विशेष करून बापूजी उभे होते. स्वतःची टीम देखील स्पॉन्सरशिप केली. बापूजी अधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर हे जे मैदान आहे त्या मैदानाचे मालक धनाजी अधिकारी आणि कांचनजी अधिकारी यांचं देखील विशेष करून आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आम्हाला आश्रमशाळेच्या समोरचं अधिकारी ग्राउंड आणि त्यानंतर राणोजी अधिकारी यांचं देखील आम्ही विशेष करून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शक कसा असावा, ज्ञानम सदृश्यम दहाती पावक याप्रमाणे वक्ता भूषणम वंदते. वक्ते जरी नसतील परंतु कर्तृत्व नेतृत्व आमचे लाडके सुनील भाऊ सांबरे साहेबांचं देखील विशेष करून मी आभार मानेल. सुनील भाऊंचं देखील आभार मानेल, कारण प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस कोणती गरजेची आहे गरज आहे त्या ठिकाणी भाऊ मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर आमचे डॉक्टर सर्वांचे लाडके अमोल ठाकरे यांचं देखील विशेष करून नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण अमोल ठाकरे जो अगदी बघितलं तर या अमोल ठाकरेंनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ऑक्शनच्या वेळेस अगदी बघितलं तर ज्यावेळेस मला दम लागायचा त्यावेळेस अमोल ठाकरे स्वतः ती जबाबदारी पार पडत होते आणि सुरुवात त्यांनी करून ही संपूर्ण सकाळी 11 पासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तो सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडला. अमोल ठाकरे यांचं देखील विशेष करून नामोल्लेख. त्यानंतर व्यवस्थापन समितीमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजेच रुपेश भाऊ तुंगार, ज्यांना आम्ही भाऊसाहेब लाडाने म्हणतो, रुपेश तुंगार यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके भरत भोईर यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या ज्या खेळाडूंची नावे घेतली आहेत त्या प्रत्येक खेळाडूने इथे अथक परिश्रम घेतलाय, कारण अर्थव्यवस्था असेल, मैदानाची व्यवस्था असेल, डीजेची व्यवस्था असेल, मंडपची व्यवस्था असेल, सगळी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर लेजंडरी क्रिकेटर आमचे योगेश ठाकरे, जे कमी बोलतात आणि नेहमी सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये असते. क्रिकेटसाठी काही म्हणा, क्रिकेटसाठी ते नाही म्हणत नसतात. योगेश ठाकरे यांचं देखील मी नामोल्लेख करेल. आणि ज्या ज्या व्यक्तिमत्वाने सरळ हाताने आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे, फुल नाही फुलाची पाकळी, त्याप्रमाणे असोसिएशनच्या माध्यमातून, डोकाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, सगळ्या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून त्यांचं मनस्वी मनपूर्वक आभार.
कारण देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. तुम्ही दिलं म्हणून आम्ही घेतलं आणि हीच परंपरा पुढे चालावी यासाठी तुमची दानशूर वृत्ती आम्ही घेत राहू. त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर पाण्याची व्यवस्था पुरवणारे आमचे साकुर्लीचे राजेंद्र यशवंतराव साहेबांचा देखील मी विशेष करून नामोल्लेख करेन. कारण 6 दिवस अक्षरशः ज्यावेळेस पाण्याचा थेंब घशाखाली जात नाही त्यावेळेस होणारा त्रास आम्हाला माहिती आहे. उष्णता इतकी वाढत चालली आहे. असं असताना त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था पुरवली. त्यांचं देखील आभार. त्यानंतर आमचे गांडूवरचे आमचे सर्वांचे लाडके शब्द बोलत नसतात, कधी शब्द टाका ते मैदान सोडून जात नाही. आमच्या सर्वांचे लाडके बाळू काका ज्यांना आमचे रामबुवा यांचे सुपुत्र आहेत आणि प्रत्येक स्पर्धा असो आमचे बाळू काका या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेणारे असतात. रात्रीचे थांबून येथील प्रत्येक व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष ठेवतात. स्वच्छता असेल, स्वच्छतासाठी देखील कार्य तत्पर राहतात. बाळू काकांचं देखील आम्ही मनास्वी आभार मानतो. आणि ही पाण्याची व्यवस्था आम्हाला बापूजी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून इथे प्राप्त झाली. बापूजींबद्दल काय म्हणावं, जितकं म्हणावं तितकं कमी. कारण निवड पडायला तर प्रति षटकारासाठी त्यांनी त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य पूर्वा स्पोर्ट्सला केलं होतं. तर हे तर संपूर्ण विभागाचं क्रिकेट होतं. इथे ते कमी कसं राहणार. दानशूर व्यक्तिमत्व बापूजी अधिकारी जितकं म्हणावं तितकं कमी. कारण आम्हाला देखील शिकवलं आणि आज देखील नवोदित खेळाडूंना ते शिकवण्याचं काम करत असतात. त्यांची टीम देखील ते पुरस्कृत करतात. आणि आमचे हरीश पाटील सरांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ज्ञानस्तंभ ज्यावेळेस आमच्या या डोकांच्या मातीमध्ये आला, ही माती सुगंधित झाली आणि परिस्पर्श झाला. त्यांच्या माध्यमातून आम्ही देखील घडलो आणि आमच्या माध्यमातून अनेक घडत चाललेत. हे अखंडित वाहणारा जर असंच राहावा. आम्ही पाटील सरांचे देखील आभार मानतो. त्यानंतर स्कोररचं देखील नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. इथे स्कोरर वेगवेगळे बदलले. निखिल साबळे असतील, वैभव शिंगोडे असेल, त्यानंतर हरेश विषय असेल. आणि ग्राउंडसाठी स्वच्छताच्या दृष्टीने आणि सर्वांच्या दृष्टीने आम्हाला प्रमोद अधिकारी साहेबांच्याकडनं पाणी व्यवस्था टँकरने पोहोचवली. त्यांचा देखील आम्ही विशेष करून आभार मानतो. आणि रोलरची सुविधा आणि आमचे हेदवलीचे नामदेवजी अरणे साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. रोलर सुविधेच्या माध्यमातून हे ग्राउंड तत्पर झालं आणि खूप कमी कालावधीमध्ये आपण हे मैदान सुसज्ज केलं आणि त्या ठिकाणी धावांची बरसात झाली. हे आपण 6व्या दिवसापर्यंत बघितलं. प्रेक्षक राजा इथे का आला तर धावा बघण्यासाठी आला, मनोरंजन झालं. त्यांचं देखील आम्ही आभार. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभणारे अत्यंत नम्र, विनम्र आणि अत्यंत हुशार अंपायर्स लाभले. प्रथमतः मी या ठिकाणी विनंती करेल, शहापूर तालुक्यामध्ये नामवंत अंपायर्स मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं हेमंतजी तावडे. मी हेमंतजी तावडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर या. आपला यथोचित मान सन्मान व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. हेमंतजी तावडे असा शहापूर तालुक्यामध्ये हिरा, ज्याला अगदी म्हटलं तर क्रिकेट आम्ही जेव्हापासून बघायला लागलो तेव्हापासून डोरखाम आणि शहापूर हे नातं जर कोणी टिकवलं असेल तर आमचे लाडके हेमंतजी तावडे, ज्यांच्या कन्या देखील, त्या दोन्ही कन्यांना मी शिकवण्याचं मला भाग्य लागलं. त्यामुळे ते नातं अजून दृढीकरणात झालेलं आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून समालोचक असल्यावर ते देखील एक नातं निर्माण झालं. हेमंतजी तावडे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष निलिमदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजवा या गुणवंत समालोचकांसाठी. वन ऑफ द लेजंडरी अंपायर मी म्हणेल. कारण समालोचकाला जर कोणी आधार देत असेल तर अंपायर्स, आणि त्या अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली गेली. त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट स्पिनर, एक काल त्यांनी गाजवला संदेश किस्मतराव. मी त्यांना विनंती करेल की आपण देखील या संदेश किस्मतराव यांचं देखील नामोल्लेख करणं आणि त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण एक काळ हरिओम संघासाठी
संतोष किस्मतरावांनी गाजवलेला आहे. मी गुणप्रसाद उपाध्यक्षांना विनंती करेल आपण संतोष किस्मतराव यांचा देखील यथोचित मानसन्मान करायचे. नायक उद्गार शाह प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ. राकेश अरज जे इथे उपस्थित नाही आहेत त्यांना देखील आम्ही इथे नामोल्लेख करतो. कारण राकेश अरजने देखील 2 दिवस आम्हाला या ठिकाणी सेवा दिली होती. त्यांचं देखील आम्ही विशेष करून आभार मानतो. त्यानंतर या स्पर्धेसाठी या स्पर्धेचा दर्जा वाढावा. कारण ही स्पर्धा संपूर्ण परिसराची नव्हे तर संपूर्ण असोसिएशनची होती आणि ही स्पर्धा वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने भरपूर मेहनत घेतली. पहिल्या 2 दिवशी तर मी नसणारच होतो. असं असताना ही शिवधनुष्य पेलवणारा आमचा अवलिया परशुराम पोकळ यांचा यथोचित मानसन्मान प्रथमतः या ठिकाणी करायचा आहे. परशुराम पोकळ आपण या, कारण सुरुवातीपासून हे संपूर्ण सीझन त्यांनी गाजवलं आहे. मी योगेश ठाकरे यांना विनंती करेल की आपण परशुराम पोकळ यांचा यथोचित मानसन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. आज खऱ्या अर्थानं आमचे अतिथी या ठिकाणी लाभले ज्ञानम सदृश्यम वाहक आमचे पाटील सरांचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी मी भाऊंना विनंती करेल. सुनील भाऊ सांबरे यांना विनंती करेल की हरेश पाटील सरांचा यथोचित मानसन्मान करायचंय. ही नाळ पनवेल पासून तर डोळखाम मला वाटतं अंतर किती असावं तर 4-5 तासांचं अंतर असावं. परंतु ते अंतर देखील कापण्याची क्षमता प्रेमाने नात्याने आणि खऱ्या अर्थाने विश्वासाने आणि हे विश्वासाचं नातं असंच चिरकाल राहील. पाटील सरांचे देखील आम्ही आभार मानतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर वन ऑफ द लेजेंडरी समालोचक आमचे मराठी भाषेवरचं उत्तम ज्ञान आणि रेकॉर्ड म्हणा तर क्रिकेटची परिभाषा सांगणारे आमचे सचिन चौधरी यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी व्हावा. परत भोईर मी यांना विनंती करेल की आपण सचिन चौधरी सरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचे. कारण ज्या ज्या क्षणी आमचा आवाज अडखळतो त्या त्या ठिकाणी सचिन सर उभे राहतात. सचिन चौधरी यांचा यथोचित मानसन्मान आमचा मुख्य व्यासपीठावर होते. या संपूर्ण स्पर्धेसाठी YouTube लाईव्हची व्यवस्था या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाली. ज्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध झाली yogesseries.in या चॅनलला अगदी बघितलं तर 3-4 वर्षामध्ये जी भरारी मिळाली आहे. योगेश भोईर यांचा असणारा चॅनल आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप. मी विलास पाडेकर मकरंद पाडेकर मी यांना विनंती करेल की आपण YouTube लाईव्ह योगेश भोईर ग्रुपचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचे. योगेश भोईर आपण योगेश आपण या. योगेश उत्तम खेळाडू आहेत, उत्तम व्यक्तिमत्व, चांगला माणूस, आपला जवळचा माणूस आणि ज्या माणसाने क्लॅरिटी विथ क्वालिटी दिली गेली आणि आमच्या मैदानावरच्या सगळ्यात सर्वाधिक स्पर्धा हा योगेशचा tenniscricket.in करत असतो. जोरदार टाळ्या वाजवा योगेश भोईरसाठी आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपसाठी. योगेश भोईर ग्रुप. मंडप डेकोरेटर्स म्हणून आम्हाला समीर किरपण आमच्या वरुली गावचे आणि सागर वेखंडे यांचा देखील या ठिकाणी विशेष करून सत्कार होत आहे. मी मंडप डेकोरेटरचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी या आपला देखील यथोचित मानसन्मान केलं जाईल. सागर वेखंडे आणि समीर किरपण आपल्यापैकी कोणी असेल तर आपण या. सागर बरं त्यांचं देखील आम्ही आभार मानतो की तुम्ही इतकं भव्य दिवस आलं आम्हाला निर्माण करून दिलं. त्यानंतर या ठिकाणी मी कांचनचे अधिकारी आणि धनाचे अधिकारी आपण जर उपस्थित असाल तर आपण या कारण या ग्राउंडचे तुम्ही मालक आहात आणि तुमच्या माध्यमातून हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध झालं. तुमचं ग्राउंड जर नसतं तर ही स्पर्धा देखील संपन्न झाली नसती. आपण देखील या.
त्यानंतर दुधाजी भट्टर साहेब आपण या व्यासपीठावर. दुधाजी भट्टर साहेब आपण या. आपणास विनंती असेल. त्यानंतर डीजेची व्यवस्था आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे आंबले साहेब यांच्याही देखील यथोचित मान सन्मान केला जातो. डीजे मी वैभव शिंगोडे यांना विनंती करेल की आपण डीजे रमेश आंबळे यांचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य क्रीडा मंचावर करायचा आहे. सुंदर वादन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून देखील हे मैदान आम्हाला सुसज्ज स्थितीमध्ये प्राप्त झालं. त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सूर्यदेवतेप्रमाणे हे सूर्यकिरण असंच प्रफुल्लित राहावं आणि त्याचं तेज दिवसेंदिवस वाढावं. आमचे सर्वांचे पाठीरागे सर्वांचे प्रेरणास्थान बापूजी अधिकारी यांचा यथोचित सन्मान सगळ्यांनी करायचा आहे. बापूजी अधिकारी आपण या, कारण तुम्ही नाहीच म्हणणार परंतु आम्ही होच म्हणणार आणि आम्ही करणार, कारण तुम्ही आहातच तसे इतके प्रेमळ निस्वार्थी दाता कसा असावा तर बापूजी सारखा असावा म्हणतात ना. वाट इतकी पाहावी की त्याला कोणत्या प्रकारची वेळ नसावी, पण ही वेळ अशी आहे वाटही पाहिली चातक पक्षाप्रमाणे आणि चातक पक्षाप्रमाणे आम्हा डोकम नगरीला लाभलेला हिरा वन ऑफ दी लेजंडरी समालोचक इंग्रजी समालोचकाचा सभे बापूजी अधिकारी. धन्यवाद. त्यानंतर दर्शन वेखंडे आणि गौरव गुडांबे आपण वरती या. दर्शन वेखंडे गौरव गुडांबे यांचा आपण दोघांना एका मायेमध्ये ठेवूया, कारण दोघी तरुण आहेत. ही जोडी A1 जोडी भविष्यामधील गोल्डन जोडी असणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. गौरव गुडांबे आणि दर्शन वेखंडे. दुधाजी भट्टर येतोय मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान चिन्ह देऊन. मी भरत भाऊ यांना विनंती करतो. गेली 6 दिवस जो माईकचा ताबा घेतला होता, आपल्याला धावते वर्णन, डोखांचा आवाज, शहापूरचा आवाज, ठाण्याचा आवाज, आपला हेदोलीचा आवाज, दत्ता सर यांचा सुद्धा तिथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन बापू अधिकाऱ्यांनी दत्ता सरांचा माहिती शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रत्येक डॉट बॉलला एक रोपटं देण्याचं कबूल केलंय.
आणि ते रोपटं आपल्याला मिळणार आहेत. त्यांचं सुद्धा हरीश कुलकर्णी यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि सर्व संघ मालकांचे सुद्धा मी आभार मानतो. ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांचा सुद्धा मनापासून मी आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, न कळत कोणाचं नाव जर राहिलं असेल तर मित्रांनो मंडळाकडून मी दिलगिरी व्यक्त करतो. चुकून एखाद्याचं नाव राहतं, माणूस येतो तो चुकणारच आहेत, परंतु सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जाऊया आता आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत आहोत ते जातो. आपण आता जातोय बक्षिसाकडे. तर मला दोन्ही टीमला एक विनंती आहे, आपण जर समोर सरळ जर बसलेत, ज्या चारही टीम आज आपल्याला पाहायला मिळतात, चारही टीम एक एक साईडला जर बसलात त्याचं दृष्ट म्हणजे चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. तर मला विनंती आहे पष्टपाडा संघ आपण पण इथे समोर या, VIP तलवार आपण सुद्धा या. त्याच्यानंतर आवळपाडा असेल तर त्याच्यानंतर गुंडे संघ असेल तर त्यांना विनंती आपण समोर यायचं. आपण जाणार आहात बक्षिसाकडे जाणार आहोत. जवळजवळ डॉट बॉल या सामन्यात 524 डॉट चेंडू गेलेले आहेत आणि 524 रोपटं आपल्याला म्हणजे झाडं लावायचं काम ते हरीश कुलकर्णी आपल्या साहेब देणार आहेत. त्यांचं खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांचं टाळ्यांनी सुद्धा चांगलं स्वागत करतो. चला, शेवटचा सामना झाला आणि शेवटचा मॅन ऑफ द मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, फायनलचा मानकरी मॅन ऑफ द मॅचचा फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच गजानन मुकणे आपण यायचंय. आपणास मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित केले जाते. गजानन मुकणे, टिकबाय पाडा, राजेश यांच्या टोळीतील खरा सूत्रधार. काय बात आहे, ज्या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा नव्हत्या, फक्त नजरा होत्या त्या फक्त VLT ग्रुपच्या, आणि त्यांनी हेरलं आणि हेरल्यानंतर या हिऱ्याने या ठिकाणी चमक दाखवली. मी मोशल अलीगड साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते फायनल मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ऑफ द फायनल ही ट्रॉफी
मित्रांनो, आपण आता वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर असे ट्रॉफीज होत्या आणि काही गिफ्ट हॅम्पर्स देखील होते. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्ररक्षकाला भिंत म्हणून ओळखली गेली, ज्याने चपलाईने धावता परिंदाप्रमाणे आले आणि जमीनलगत कॅचेस पकडल्या गेल्या, असा नरेश गायकर खेळाडू धर्मवीर ग्रुप अवलपाडा संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. मी जिगर ओराने विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला आपण आकर्षक DSC हे ब्रँडेड शूज तुम्ही पुरस्कृत केले आहेत. जिगर ओरा आपण व्यासपीठावर यायचं. आकर्षक चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा या ठिकाणी उमेश वेखंडे आपण देखील यायचंय. आमच्या आदवली संघाचे कर्णधार उमेश वेखंडे. बरं, जिगर ओरा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. ऑन बिहाफ ऑफ जिगर ओरा आणि उमेश वेखंडे या दोघांच्या बिहाफ हे पारितोषिक आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा संघाचा नरेश गायकर. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज जो खेळाडू ठरलाय जयेश वरकुडे. इकॉनॉमिकली ज्या खेळाडूला एकही षटकार गेला नाही तो खेळाडू आहे जयेश वरकुडे. 10 विकेटच्या नावावर आहे जयेश वरकुडे. आपण या. बरं, जयेश वरकुडे नसतील तर त्यांच्या टीमचे प्रतिनिधी ऍडव्होकेट माधव वरकुडे यांनी हे पारितोषिक स्वीकार. त्यांच्या माध्यमातून हे त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर विचार केला उत्कृष्ट फलंदाजामध्ये 2 खेळाडू हे पुढे होते. एक म्हणजे अवलपाड्याचा आणि दुसरा खेळाडू अगदी बघितला तर ढाकणी टीमचा. परंतु इथे उत्कृष्ट फलंदाजामध्ये बाजी मारली आहे धर्मवीर ग्रुप अवलपाडा संघाचा स्ट्रायकर बॅटर सिक्सर किंग समीर मेहनती शिंदेला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज 164 धावा त्यांनी केल्या गेल्या. योगेशजी ठाकरे साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज समीर शिंदे यांना सन्मानित करायचं आहे आणि त्यांना पुरस्कृत झालेली आहे बॅट. रामदास गोडांबे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅट आणि उमेश वेखंडे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी असणारं चषक. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आपण थोडंसं अगुपित ठेवूया कारण त्याच्या यादीमध्ये देखील मला वाटतं 2 खेळाडू पुढे. आता गणित कोणाचं चालतंय, कॅल्क्युलेशन चाललं असेल ते बघूया. या स्पर्धेमध्ये 5वं पारितोषिक मिळवणारी टीम आहे SS स्पोर्ट्स क्लब गुंडे. संदेश स्मृती ग्रुप सतीश स्मृती ग्रुप गुंडे संघाच्या कर्णधारांनी यायचंय. 5वं पारितोषिक तुम्ही या ठिकाणी कारण पहिल्या दिवसामध्ये तुम्ही क्वालिफाय होणारी पहिली टीम होती आणि तुम्ही या स्पर्धेत
मी देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रण करतोय. विलास पाडेकर, मोहनजी गोडांबे आणि अमोलजी अधिकारी या तीनही व्यक्तिमत्वांना मी या मंचकावर आमंत्रण देतोय. सचिन चौधरी, भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आणि ट्रॉफी क्रमांक 5 आणि या गावाने या वर्षीची ट्रॉफी क्रमांक 7 मिळवलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा. एसएस स्पोर्ट्स क्लब गुंडे. या टीमने नामोल्लेख केला आणि आज खऱ्या अर्थानं डोरकाम क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. दर आठवड्याला एक ट्रॉफी हे चिन्ह असायचं. अमोल शेठ अधिकारी साहेब, आमचे लाडके इंजिनियर विलासजी पाडेकर, मोहनजी गोडांबे या सर्वांच्या माध्यमातून 500 पारितोषिक एसएस स्पोर्ट्स क्लब गुंडे टीमला दिले होते. लक्षात असू द्या, पहिल्या ज्यावेळेस लॉट्स पाडले होते त्या लॉट्स मध्ये असं सूत्र होतं की पहिल्या 3 चिठ्ठ्या एक एक करून काढल्या होत्या. त्यांना बाय मिळाली होती, म्हणजे एक राऊंड ते जिंकल्यासारखी होती. त्यानंतर ज्या 2 टीम राहिल्या होत्या त्यामध्ये जो जिंकेल तो त्यांच्या यादीत होणारा हरेल तो नो डाऊट 500 पारितोषिक होता. म्हणून एसएस स्पोर्ट्स क्लब गुंडे टीमला 500 पारितोषिक आलंय. आणि तदनंतर पहिलं पारितोषिक घेणारी टीम सेमीफायनल मध्ये ज्या टीमच्या समोर खेळली होती त्या टीमला नो डाऊट तिसरं पारितोषिक प्राप्त होईल. आणि सेमीफायनल मध्ये द्वितीय पारितोषिक जी टीम जिंकली परंतु फायनल मध्ये जी टीम हरलेली आहे द्वितीय पारितोषिक मिळवणाऱ्या टीमच्या समोर जी टीम हरली आहे तिला चतुर्थ पारितोषिक आहे. म्हणजेच या ठिकाणी चित्र सुस्पष्ट झालंय. चतुर्थ पारितोषिक टीम घेणारी आहे धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा. जोरदार टाळ्या वाजवायचे. खऱ्या अर्थाने यात आमची अपेक्षा नव्हती तर सगळ्या क्रीडारसिकांची अपेक्षा होती की कदाचित धर्मवीर ग्रुप स्पोर्ट्स क्लब अवलपाडा ही बाजी मारेल. आणि राहिलेला आहे चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रण देतोय लक्ष्मणजी गोडांबे, जगदीश बोईसर आणि दशरथजी अधिकारी साहेब. दशरथजी अधिकारी साहेब आपण देखील या. आपण सर्वांच्या शुभ हस्ते आपण चौथं पारितोषिक देत आहोत. धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा संघ मालक आहेत शेठ चौधरी साहेब आणि प्रथमेश निमसे यांनी पुरस्कृत करणारी टीम मॅनेजर रवींद्र शिंदे. मानाने अभिमानाने या टीमने यावर्षी सर्वाधिक बक्षिसे देखील मिळवलेली आहेत. प्रोफेशनल टीम म्हणून नाम उल्लेख करावं लागेल. अवलपाडा धर्मवीर स्पोर्ट्स क्लब अवलपाडा टीम चतुर्थ पारितोषिकावर मानकरी ठरली. तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः व्यासपीठावर आमंत्रण देतोय आमचे योगेशजी ठाकरे, बुधाजी बद्दल साहेब, गुणाजी रसाळ साहेब. आपण तिघांनी प्रथमतः यायचं आहे. आणि तृतीय पारितोषिक ज्या संघाने जिंकलेला आहे भरतजी भोईल आपण देखील या. तृतीय पारितोषिक मिळवणारी टीम आहे खुशी 11 ढाकणे. जोरदार टाळ्या वाजवा. खुशी 11 ढाकणे टीम जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि संघटना कुटुंब असणारी संपूर्ण टीम. आणि या टीमने मिळवलाय जी टीम मालक होते ऍडव्होकेट रवींद्र बर्डे सरपंच आणि ग्रुप ग्रामपंचायत साकुर्लीचे विद्यमान पोलीस पाटील आणि संपूर्ण जिजाऊ चे सगळे मावळे. त्या मावळ्यांनी तृतीय पारितोषिक मानाने अभिमानाने रवींद्र बर्डे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किशोर दसाडे या योद्ध्याच्या मार्गदर्शनाखाली त्या टीमने खुशी 11 ढाकणे या टीमने तृतीय पारितोषिकावर नाव कोरलेलं आहे. डोकाम वगे प्रीमियर लीग पर्व पहिल्यामधील तृतीय पारितोषिक ढाकणे टीमकडे जातो.
तदनंतर रनर अप ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेमध्ये देण्यासाठी मी या स्पर्धेचे आमचे प्रणेते बाबूदादा अधिकारी नितीनजी अधिकारी बाबा गरज रुपेश कुंभार मी या चारही व्यक्तिमत्वांना विनंती करेल आपण यापुढे आपल्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपण आणि द्वितीय पारितोषिक जोरदार टाळ्या वाजवा. द्वितीय पारितोषिक जात आहे ज्या टीमने 6 वर्ष वाट बघितली ट्रॉफीची आणि आता मात्र भविष्यामध्ये फक्त ट्रॉफीज घेऊन जाईल. ओम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पस्तपरा. जय हो छत्रपती शिवाजी महाराज. हे महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष करत या मावळ्यांनी आज बाजी मारली आहे. द्वितीय पारितोषिक डोका विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा रनर अप ट्रॉफी. हारकर भी जीतने वाले को और जीतकर भी हारने वाले को बाजीगर कहते. मला वाटतं हे सिकंदर असावे. जबरदस्त जोरदार टाळ्या वाजवा. ओम साई ओम स्पोर्ट्स क्लब अजय विषय अरे जी या सर्वांनी भरपूर मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने हे मानाचं करंडक रनर अप ट्रॉफी घेऊन गेलेत. आणि असं म्हणतात की विजेते काही वेगळं करत नाही परंतु खऱ्या अर्थानं या संपूर्ण 7 टीम मध्ये ज्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक आदिवासी खेळाडू होते त्या खेळाडूंवर दाखवलेला विश्वास आणि आदिवासी खेळाडूने दाखवलेला खेळामधील क्लास त्या क्लासच्या जोरावर सगळ्या दिग्गज टीमना हरवणारी थोडी अडखळली नंतर गिअर घेतला परंतु ती टीम आम्हाला माहिती आहे. आपण मॅन ऑफ द सिरीज जे सूत्र मला वाटतं अजून गुपित होतं ते मलाही माहिती नाही. आता आम्ही कुपन ओपन करतोय. मॅन ऑफ द सिरीज आता गणित असं आहे की ज्या खेळाडूने धावा बनवल्यात 2 खेळाडू रेसमध्ये होते परंतु ज्या खेळाडूने बाजी मारली कारण तो होता ऑलराऊंडर. तब्बल 10 विकेट्स आणि 164 धावा करणारा गौरव पष्टे ठरला मॅन ऑफ द सिरीज. मॅन फ्रॉम ओम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पष्टे. मला जोरदार टाळ्या वाजवा गौरव पष्टे. आणि विकासभाई चौधरी मी 3ही व्यक्तिमत्वांना या ठिकाणी विनंती करेल की मालिकावीरासाठी LED TV जी स्पॉन्सरशिप आम्हाला केली गेली आहे व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द सिरीज जाते मालिकावीर गौरव पष्टे. छत्रपती शिवाजी महाराज की. आनंदाचे डोळे आनंद तरंगे व्यक्तीप्रमाणे बघता आनंद चंदू पष्टे. वेगळे काही करत नाही जे करतात ते वेगळेपणाने करतात. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने विश्वास दाखवला किसन वाघ ट्रम्प कार्डने एक हिराणा निवडलं आणि तदनंतर या टीमने बाजी मारली दिग्गज टीमला हरवण्यानं जो विक्रम करणारी टीम VRT सत्यसाई सेवा समिती मित्र मंडळ तळवडा. नाव जसं मोठं तसं काम तसं मोठं. तळवडा टीमने प्रथम पारितोषिक मिळवलंय. मानाने अभिमानाने स्वाभिमानाने कुणाची बर्दल साहेबांची टीम करण्यात आपण या आणि प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रण देत आहे. पोषण अधिकारी साहेब विकासभाई चौधरी साहेब नितीनजी चौधरी आणि सुनील भाऊ सांबरे या सर्वांनी यायचं आहे आणि प्रथम पारितोषिक या ठिकाणी आणि बापूजी अधिकारी या 5ही पंच मानाची अभिमानाची स्वाभिमानाची भव्य दिव्य ट्रॉफी या ट्रॉफीला घेऊन मला वाटतं तळवाडेकर 7 दिवस तरी झोपतील. 7 दिवस तरी मला वाटतं त्या ट्रॉफीमध्ये स्वतःला बघतील कारण त्यांचं किती वर्षाचं स्वप्न होतं 30 ते 40 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालंय. मुलाजी बर्दल साहेबांनी आज मात्र या संपूर्ण परिसरावर बाजी मारली. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपयांचं. दोघां ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची मानाची स्पर्धा 7 टीम्स 300
खेळाडू आणि 300 खेळाडूंमध्ये निवडलेले हे 16 खेळाडूंनी बाजी मारली. जोरदार टाळ्या वाजवा. हॅलो. तदनंतर एक नाव राहिलं आमचे सर्वांचे लाडके आर्टिस्ट. हॅलो. मी कर्णधाराला विनंती करेल राहुल सांबरे, कारण त्यांनी आम्हाला विनंती करा आपलं मनाचं शेवट आलं पाहिजे. आपण हा चषक जिंकलेला आहे. मी त्यांना विनंती करेल. मी राहुलचा मनापासून आभार मानतो. ज्या राहुलनी सिम्बॉल जो काढला होता आपल्या मैदानावर, जिनी नेटवर्कच्या सहाय्याने आम्हाला चांगलं मदत केली. मी राहुलचा जो सन्मान चिन्ह मी विनंती करेल नितीन यांनी त्याचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा. राहुलचा राहिलेला सत्कार करून घ्या. तलवाडा संघाचे कर्णधार फक्त 2 मिनिटांसाठी या. तलवाडा संघाचे कर्णधार फक्त 2 मिनिटांसाठी या. चला, आपण फायनल जिंकलात. एक सत्कार हो गया. आपण जातोय शेवटचा सामना. कर्णधार पंडित मराठे सर आणि मालक माझ्या जोडीला राजेश यशवंतराव साहेब आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. चला, आपण जातो इकडे. तुम्ही सत्कार करून घ्या जे राहिलेत ते मान्यवर. मी जातोय मालकांकडे. मालक, आपण हा सामना जिंकलात, फायनलचा सामना. किती विश्वास होता का आपण फायनल परत पोहोचू शकलो असतो? खरोखर सर्वात प्रथम जे नियोजन आयोजन केलं, अध्यक्ष उपाध्यक्ष असेल, सगळं मंडळ असेल, त्यांना सलाम करतोय. काही एवढी मोठी प्रीमियर लीग प्रथमच डोळखाम भागात भरवली आणि आम्हाला पण वाटत नव्हतं का आम्ही संघ स्पॉन्सर करावं की नाही, पण एक आत्मविश्वास होता की आपण करूया संघ स्पॉन्सर. आपल्यात आहेत असे खेळाडू जे जेणेकरून वरती त्यांना खेळण्याची संधी मिळेल, त्याच्यासाठी मी संघ स्पॉन्सर केला. धन्यवाद बुधाजी बर्तर साहेब, खूप चांगला असं मनोगत तुम्ही केलात. आता मी जातो खेळणारदार म्हणजे खरंच जाणते स्वतः समालोचक आहेत आणि शिक्षक आहेत. पंडित मराठे जवळजवळ माझ्या जोडीला पण हे क्रिकेट खेळलेले आहेत, त्यांनाही माझा चांगला अनुभव आहे. परंतु आज त्यांच्या अनुभवाच्या प्रमाणे ते सांगितलं होतं की मी कमीत कमी धावा त्यांना रोखण्यात यश केलं आणि खरंच तुम्ही कमीच धावा देण्यात त्यांना रोखलं, कमी धावत, आणि म्हणून तुम्ही विजय संपादन केलात. आपण विजय संपादन केलात. आपल्याला किती आत्मविश्वास होता का आपण खरंच विजयी झालो असतो का? एक सांगायचं म्हटलं तर ऑक्शन पद्धत जी आहे ती आपल्या युगात पहिल्यांदाच आहे आणि आम्ही टिटवाळ्याला जे खेळतो ऑक्शन पद्धतीने, मला वाटतं मी 7 वर्ष तिथं ऑक्शन पद्धतीने खेळतो. तर टीम कशी बनवायची हे मला चांगलं माहिती आहे. बॅलन्स टीम पाहिजे आपली नेहमी. आपण काय करतो, माझ्या गावातला आहे, याला चांगलं येतंय, याला घ्यावं, तसं नाही जमत. तर त्याच्यामध्ये बॉलर आणि बॅट्समनचा समतोल राखावा लागतो आणि त्यासाठी मी आयकॉन प्लेअर निवडलं. आमचे मित्र जे जबरदस्त क्रिकेट खेळतात, त्यांचं वय आहे 43 41 वर्ष. सध्या अशोकजी बर्तड ही एक आपलातून, म्हणजे आता भिवंडी जे 40+ जे मॅच झाले त्यांनी फायनल जिंकली यांच्या संघाने, तर त्यांना मी आयकॉन केलं. आणि त्यानंतर आम्ही एक आदिवासी प्रीमियर लीग पूर्ण 160 संघांची जी होती त्याच्यामध्ये एक आयकॉन मित्र होता माझा केशव पारधी, यांना पण आयकॉन केलं आणि त्यानुसार बॅलन्स टीम बनवली की बॉलर वेगळे, बॅट्समन वेगळे, फिल्डर, कीपर वेगळे. त्यानुसार मला कॉन्फिडन्स होता की माझा शकतो. सर, आपल्या संघात सगळेच मला असं वाटतं आदिवासीच बांधव दिसत आहेत. म्हणजे तुम्ही आदिवासीच बांधवांच्यावर विश्वास ठेवलाय का? बाकीचे खेळाडू काय घेतले नाहीत? तसं काय नाहीये. माझ्या टीममध्ये माधव वरकुटे आहे, सुधीर वेखंडे आहे, मनोज घरत आहे, सगळे आमचे मित्र आहेत. विषय कसा असतो की जेव्हा टीम आपण बनवतो आपल्या विश्वासातला खेळाडू पाहिजे ज्यांनी परफॉर्म करणं. विश्वासातला, आता योगीची ठाकरे जर असते तर नक्की 100% कर्णधार म्हणून त्यांना घेतलं असतं, पण त्यांची टीम होती तर घेऊ शकत नाही ना. खूपच खरंच चांगलं. जे प्रयत्न केलं ते तुम्हाला कामी आलं आणि खरंच तुम्ही चांगल्या रीतीने खेळ खेळलात, सर्वांनी पाहिलं. कारण खेळच असतो, कधी कोणाची हार, कोणाची जीत ही असते. आणि तुम्हाला पुढील आता पुढच्या सामन्यापासून ज्या पुढे स्पर्धा असतील, पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला आवाज देतो, असं सहकार्य करा. आणि आपल्याला याच्यापेक्षाही भव्य अशा स्पर्धा आपण बनवणार आहोत, परंतु तुमची साथ हवी. मित्रांनो, पुन्हा एकदा मी कोणाचं नाव घेण्याचं राहिलं सर, आमच्याकडून कोणाचं
मन दुखवलं असेल तर मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, चुकून कोणाचे तरी नावं राहून जातात, पण लहान मोठे छोटे काका मामा नानी दादा दादी सगळ्यापासून मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि आजचा सुनील भाऊ सांबरे आपण या. सुनील भाऊ सांबरे आपण पण या. एक सत्कार राहिलाय. धन्यवाद पंडित सर. बाळूचा सत्कार राहिलाय, ज्यांनी रात्रंदिवस आमच्यासाठी मेहनत घेतली ते बाळू, त्याचा सुद्धा सत्कार राहिलाय. पण मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला, पण सुनील भाऊचा सगळे म्हणून सत्कार करा. गेली 6 दिवस ते मार्गदर्शन करतायत, त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार सर्व सदस्यांनी करायचा आहे. मी विनंती करतो सर्व सदस्यांना, नितीन भाऊ तुम्ही सगळेजण सदस्य या. सुनील भाऊचा सन्मान आपण सत्कार करूया. गेली 5-6 दिवस ते इथे उपलब्ध होते. मी विनंती करतो रुपेश आपण या, सुनील भाऊ आपण इथं पण या. नाही सगळ्यांचा सत्कार झालेला आहे. हे बाळा लवकर या, सगळेजण या. योगेश ठाकरे या. पाटील सर या लवकर या ना, या इकडे या. मी सुद्धा आहेच. चला पुन्हा एकदा पाटील सर. हा म्हणजे तुम्ही करा. घ्या आम्ही सगळे आहोत. चला जोरदार टाळा. खूप छान असं सहकार्य. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं, समालोचकांचं, ज्या माणसांनी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं दिलगिरी. आदरणीय गुरुवर्य पाटील सर सुद्धा माझ्या शब्दाला मान ठेवून, आमच्या शब्दाला मान ठेवून ते आज हजर राहिले.